नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी माझ्या आयुष्यातील एक खरी अनुभूती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 2022ला श्रीषाचा जन्म झाला. त्यानंतर 2023ला आम्ही गावी घर बांधत होतो. घराचे काम जवळजवळ 1 वर्ष चालू होतं आणि आम्हाला 2024 एप्रिल महिन्यात वास्तुशांती करायची होती. मार्च 2024च्या महिन्यात आम्ही तशीच तयारी पण केली, घराची सर्व कामे पटपट आवरून घेण्याची. पण एक वेळ अशी आली की वास्तुशांतीचा मुहूर्त पुढे 8 दिवस असताना वास्तुशांती कॅन्सल करावी लागणार. आणि आता जर 2024 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 4 तारखेला वास्तुशांती नाही झाली तर पुढील 5 महिने वास्तुशांतीचे मुहूर्तच नव्हते. आम्हाला स्वतःच्या घरी राहायला जायची खूप घाई लागली होती, कारण ते आमचं स्वतःचं हक्काचं पहिलं घर होतं. त्यावेळी मी स्वामींकडे प्रार्थना केली की स्वामी, आता ठरलेल्या मुहूर्तादिवशी वास्तुशांती तेवढी होऊ द्या आणि मला माझ्या स्वतःच्या घरी राहायला जाऊ द्या. अगदी साधी पूजा होऊ देत, पण काहीही होऊन ठरलेल्या दिवशी वास्तुशांती होऊ देत. आणि माझी ही प्रार्थना स्वामींनी नुसती ऐकली नाही, तर ठरलेल्या दिवशी वास्तुशांतीची पूजा अर्चना चालू असताना स्वामींचा फोटो आम्हाला भेट म्हणून मिळाला. तो क्षण माझ्यासाठी साधा नव्हता. माझ्या मनात एकच भावना आली, आज प्रत्यक्ष स्वामी माझ्या घरी आले. त्या फोटोला मी अत्यंत आदराने देवघरात स्थान दिलं. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं, मन भरून आलं. शब्द नव्हते, फक्त स्वामींच्या चरणी कृतज्ञता होती. कारण स्वामींना जिथे जावंसं वाटतं तिथेच ते जातात. आणि वास्तुशांतीच्या त्या शुभदिनी स्वामी माझ्या घरी आले, हे माझं खूप मोठे भाग्य. स्वामी ज्या दिवशी माझ्या घरात आले त्या दिवसापासून घरात एक वेगळीच ऊर्जा, सकारात्मकता जाणवू लागली. प्रत्येक वेळी मला त्या फोटोचं दर्शन घेताना असं वाटू लागतं की स्वामींची कृपा माझ्या संपूर्ण घरावरती आहे. स्वामींचा महिमा अगाध आहे, त्यांच्या खूप लीला आहेत. ही माझी वैयक्तिक अनुभूती आहे. प्रत्येकाची अनुभूती वेगळी असू शकते, पण श्रद्धा आणि स्वामींवर असलेला विश्वासाने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. असा हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. स्वामींना साधी, सोपी आणि अगदी मनोभावे केलेली पूजा आवडते आणि मीही अगदी साध्या पद्धतीने स्वामींचे नामस्मरण किंवा पूजा अर्चा करते. फारसं काही करत नाही, फक्त आपली श्रद्धा खरी असावी आणि स्वामींवर विश्वास असावा.